नमस्कार प्रेक्षक हो. स्टार प्रवाहावरील नामांकित अशी तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्ही नियमितपणे पाहत असालच. या मालिकेत सध्या चालू आहे तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा गोंधळ. अर्णवने हे लग्न कोणत्या परिस्थितीत केले आहे हे सर्व आपण सर्वांनी बघितलेच. आणि खरं तर त्यामुळे ईश्वरी राकेशपासून सेफ झालेली आहे बरं का. पण मला हे कळत नाही नक्की अर्णव मूर्ख आहे का ईश्वरी मूर्ख आहे. अर्णव एवढे समजून सांगतोय तरी त्याच्यावरती ही मूर्ख मुलगी विश्वास ठेवायलाच तयार नाही आहे. तिच्या बाबांनी मंगळसूत्र काढताना तिचा हात धरला. बरं ते तर सोडाच. याआधी ती आणि नम्रता बाराखडी पुढे ठेवून बाबांना विचारत होती की तुमच्या मनात काय आहे. तेव्हा नेमका तिथे राकेश आला. पण तिने नंतर तिच्या बाबांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला नको का. मूर्खागत उलट अर्णवलाच ब्लेम करतीये की राकेशला तुम्ही किडनॅप केलं म्हणून. बरं ते सर्व जाऊ द्या. स्वतःच्या वडिलांच्या ॲक्सिडेंटचा एवढा मोठा खर्च तिला असं वाटतं कोणत्या तरी NGOने दिला. असा कोणता NGO आहे हो तुमच्यावर एवढ्या मोठ्या रकमेसाठी मेहरबान होईल. तेवढी थोडी तरी अक्कल ईश्वरीला पाहिजे. त्यामुळे मला कधी कधी वाटते की ईश्वरी खरंच मूर्ख आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अर्णव तो जो ईश्वरीला अंजलीचा आणि राकेशचा फोटो दाखवत होता तेव्हा ती बेशुद्ध पडली. ठीक आहे. पण लग्नानंतर जेव्हा ते दोघे रूममध्ये येतात आणि आकाशने व अंजलीने सजवलेली अर्णवची रूम पाहून जेव्हा ईश्वरी त्याच्यावर चिडते, ती एवढी बोलत असते त्यावेळेस त्याला दरवाजा बंद करून तिला फोटो दाखवून सर्व सत्य सांगायला काय हरकत होती हो. ईश्वरीला फोटो दाखवून जर तो म्हणाला असता हा राकेश माझ्या अंजलीताईचा नवरा आहे, पण मी अंजलीताईला हे राकेशचे सत्य आत्ता सांगू शकत नाही कारण ती प्रेग्नंट असल्यामुळे तिची तब्येत नाजूक आहे. असं बोलल्यावर सुद्धा ईश्वरी गेली असती का हो अंजलीला लगेच विचारायला की खरंच राकेश तुमचा नवरा आहे का. तुम्हाला काय वाटतं. यामुळे मला कधीकधी अर्णवच मूर्ख वाटतो. आणि प्रेक्षक हो तुम्हाला तरी पटते का हो अर्णव राजे शिर्के एवढा मोठा बिझनेसमन आणि त्याच्या बहिणीचा नवरा राकेश की जो घर जावई आहे आणि त्याचा आणि त्याच्या बायकोचा म्हणजेच अंजलीचा फोटो साधा त्यांच्या रूममध्ये नसावा. ही गोष्ट काही मनाला पटत नाही. असो, आता पुढे मालिकेला कसं वळण येणार आहे हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. पण प्रेक्षक हो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नक्की मूर्ख कोण वाटतं, अर्णव की ईश्वरी. आणि त्यासोबत मला कारण पण नक्की सांगा हां. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू